हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन लाँग व्हिडिओमध्ये. कसे आहेत सगळे? मस्त ना? मी पण मस्त. तर हा व्हिडिओ मी शनिवारी बनवला होता आणि सकाळी केस धुतलेले, दिवसभर तसेच बांधून ठेवलेले. काम करताना अजिबात केस सोड वाटत नाही, एवढं जास्त गरम होते आणि गरमीमुळे लगेचच केस 1-2 दिवसात खराब होतात. घामामुळे केसामध्ये घाम मुरतो, त्यामुळे केस खूप खराब होतात. 1-2 दिवस जरी केस धुवून झाले तरीसुद्धा खूप जास्त खराब होतात. तरी तर मी गोंता वगैरे केसांचा काढून घेतला आणि आता म्हटलं केस बांधून घेते. तर संध्याकाळचा स्वयंपाक वगैरे बनवायचा होता आणि काय बनवावं काय नाही समजत नव्हतं. फ्रीजमध्ये तर खूप साऱ्या भाज्या होत्या, पण काय बनवायचं हे काही समजत नव्हतं. तर म्हटलं चला पावभाजीच बनवूया. आणि मुलांना मी अगोदर सांगितलंच नव्हतं की आज पावभाजी बनवणार आहे. खूप लेट सांगितलं आणि त्यांना खूप आनंद झाला, कारण खूप दिवसातून मी पावभाजी बनवत होते. तर म्हटलं आज पावभाजीच करते, बाकीचा सगळा स्वयंपाक करण्यापेक्षा भाज्या पण आहेत घरात तर पावभाजीच करते. तर मग पावभाजी बनवायचं ठरलं. तर केस वगैरे मी तर बांधून घेतलं, माझं आवरून घेतलं आणि एवढं जास्त गरम होतं आहे ना, आणि खरंच खूप म्हणजे खूपच गरम होते. गॅस पुढं तर अजिबात जावंसंच वाटत नाही, सकाळ संध्याकाळ नकोच वाटते, पण काय करणार, स्वयंपाक तर बनवायलाच पाहिजे, हो की नाही. तर आम्ही संध्याकाळचं रुटीन तुमच्यासोबत शेअर करते 6 ते 10पर्यंतचं. आणि सगळी माझी कामं आवरत नंतर मला व्हिडिओ बनवून हे सगळं बनवायला खूप लेट झाला. तर सगळ्यात अगोदर माझं आवरून घेतलं. चला म्हटलं आता बाकीची तयारी करून घेऊया. तर आम्ही फक्त पावडर लिपस्टिक थोडीशी लावली. कसं स्वतःचं स्वतः थोडंसं तयार झालं की आपल्याला पण छान वाटतं, उत्साह येतो. आणि मग तसंच आपण राहिलं तर एवढं भारी वाटत नाही, पण थोडंसं छान तयार झालं तरीसुद्धा आपल्याला छान वाटतं. त्यामुळे पावडर थोडीशी अगदी लाईटली लिपस्टिक लावली तरीसुद्धा भारी वाटतं. आणि माझं तर तसंच आहे, ज्या दिवशी मी खूप जास्त काम केलेलं असेल, थकले असेल, अजिबात काही करण्याचा, स्वयंपाक वगैरे करण्याचा मूड नसेल, कंटाळा आला असेल ना, तर छान तयार होते. म्हणजे आपल्याला आरशात बघून आपल्याला एक भारी वाटतं आणि फ्रेशनेस जाणवतो. आपल्याला कोण म्हणणार नाही की तू तयार हो किंवा हे लाव ते लाव, अजिबात नाही. त्यामुळे आपल्यासाठी आपण तयार व्हायचं. आणि जास्त काही आपल्याला मेकअप वगैरे करायचा नाही आहे. फक्त पावडर, थोडीशी लिपस्टिक लावलं तरीसुद्धा खूप छान वाटतं. ज्यांना काजळ आवडत असेल त्यांनी काजळ लावायचं. खरंच भारी वाटतं बघा एकदा करून. तर असो, इथे मी सगळ्यात अगोदर चहा वगैरे करून घेतला आणि त्या अर्णवला माहीतच नव्हतं कॅमेरा चालू आहे. म्हणजे त्याला वाटत होतं की कॅमेरा चालू आहे, तर दीदी बोलली नाही आहे कॅमेरा चालू. आणि तो ना बाहेर आल्यावर म्हणत होता हा कॅमेरा चालू आहे, मला व्हिडिओत यायचा नाही. तरी पण थोडासा तो आला आणि नंतर बघितलं तर खरंच कॅमेरा चालू होता. त्याला आवडत नाही जास्त व्हिडिओमध्ये यायला. तर असं इथे दूध तापवून घेतलं, चहा करून घेतला. आता म्हटलं सगळ्या भाज्या वगैरे कापून घेते. तर मुलांचं चाललेलं फ्रेश व्हायचं. संध्याकाळच्या टायमाला दोघं पण हातपाय तोंड धुवून फ्रेश होतात. आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये थोडासा मुलांचा आवाज वगैरे येत असेल तर आता मुलांना सुट्टी आहे, त्यामुळे आजूबाजूचे सगळे लेकरं मिळून दंगामस्ती करतात, खेळतात. त्यांना तर किती वेळ म्हणणार ना शांत बसा की आवाज येतो आहे. आजूबाजूला लेकरं खेळत राहतात, त्याच्यामुळे थोडासा आवाज येतो तर तो इग्नोर करा प्लीज तुम्ही. आणि दुपारच्या जेवणामध्ये मी डाळ बनवली होती, भात वगैरे केला होता. आता आई कधी-कधी असं पावभाजी वगैरे बनवल्यावर खातात, कधी-कधी खात पण नाहीत. त्यामुळे त्यांना म्हटलं तुम्हाला भाकरी वगैरे बनवू का, म्हणजे डाळ तर आहे. तर नको बोलल्या पावभाजी खाते. तर इथे मी भाज्या फ्रीजमधून काढून ठेवलेल्या. तर फ्लावर, गाजर, शिमला मिर्च, टमॅटो, ज्या काही भाज्या असतील त्या सगळ्या म्हटलं कापून शिजवून घेते. आणि मी डायरेक्टली कुकरमध्येच ही पावभाजी बनवणार होते. अगोदर भाज्या शिजवून नंतर फोडणी वगैरे देणार नव्हते. आता खूप जास्त गरम होतं आहे, त्यामुळे म्हटलं इन्स्टंट पावभाजी बनवते. आणि याच्या अगोदरसुद्धा मी बनवलेली. तर इथे मी सगळ्या भाज्या कट करून घेतल्या होत्या. तर इथे गाजर, फ्लावर, बटाटा, शिमला मिर्च ह्या सगळ्या भाज्या कट करून स्वच्छ धुवून ठेवलेल्या. बीट पण याच्यामध्ये मी एक टाकलेलं, पण आत्ताच मी साल काढून नव्हतं ठेवलं, तसंच ठेवलं. म्हटलं नंतर फोडणीमध्ये टाकते. तर बीट तसंच ठेवलं आहे. म्हटलं सगळे भाज्यामध्ये लाल होईल त्यामुळे. आणि अद्रक लसूण खूप घेतले. आता त्याला ना मी एकदम ताजी फ्रेश अशी आलं लसूणची पेस्ट बनवून घेणार आहे, ठेचून घेणार आहे. विकतची टाकण्यापेक्षा ना अशी ताजी बनवून टाकायची, खूप फ्लेवर भारी येतो. 2 टमॅटो असे बारीक कट करून घेतलेत, मोठे 3 कांदे कापून घेतलेत आणि थोडीशी कोथिंबीर आत्ता टाकणार आहे, नंतर पण टाकणार आहे. आणि याचा ना मी पूर्ण डिटेलमध्ये म्हणजे व्लॉगिंग बनवतानाच मी व्हिडिओ शूट केला आणि पुढे काय झालं ते तुम्हाला नंतर सांगते मी. तर सगळ्यात अगोदर कुकरमध्ये 3 पळी तेल टाकून घेतलं. त्यामध्ये कांदा चिरून घेतला होता ना बारीक, तो टाकून घेतला. आता बरेच वेळेस आपण काय करतो की अगोदर भाज्या वगैरे शिजवून घेतो आणि नंतर कांदा, टमॅटो हे सगळं परतवून शिजवलेल्या भाज्या त्यात टाकतो, मसाले टाकतो. तसं न करता मी डायरेक्टली इन्स्टंट अशी पावभाजी बनवते. याच्या अगोदर पण मी माझ्या रेसिपीच्या चॅनलवरती तशा पद्धतीची रेसिपी शेअर केली, तर इथे पाहू शकतात. एकदम फ्रेश अशी आलं लसूणची पेस्ट बनवून घेतली. आता ती पण टाकते. कांदा थोडासा परतवून झाला की मग आलं लसूणची पेस्ट टाकून घ्यायची. तर इथे आलं लसूणची पेस्ट पण टाकली, सगळं चांगलं परतवून घेतलं.
आणि रोज रोज वांगं, बटाटा, शेवग्याची शेंग असो, वरण, भात, भाकरी हे सगळं तर आपण बनवतच असतो आणि खूप कंटाळा येतो रोज तेच बनवायचं, तेच खायचं. अधूनमधून असा एखादा वेगळा पदार्थ बनवला तर आपल्याला पण छान वाटतं बनवायला, उत्साह येतो आणि घरातल्यांना पण आवडतं. त्यामुळे एखाद्या वेळेस असं पण बनवायला पाहिजे, हो की नाही? तर मी खूप दिवसातून तसं तर पावभाजी बनवत होते, कारण माझ्या डेलीत तर वेगवेगळ्या रेसिपी, पदार्थ काय ना काय बनवणं चालूच असतं. त्यामुळे म्हटलं तर पावभाजी खूप दिवस झालं बनवली नाही आहे, तर बनवून घेते. आणि तुम्हाला मी अगोदर म्हटलं होतं पावभाजी बनवताना एक प्रॉब्लेम झाला, तर काय झालं, सगळं मी रेसिपी शूट करून घेतली आणि मसाले सगळे प्लेटमध्ये काढून घेतले. पण ॲडजस्ट फॅन लावायचा राहिला होता. ॲडजस्ट फॅन लावायला गेले तोपर्यंत व्हिडिओ स्टॉप केला आणि ॲडजस्ट फॅन लावून आल्यावरती डायरेक्ट मी मसाले कुकरमध्ये टाकले आणि नंतर बघितलं तर व्हिडिओ बंद होता. कधी बघितलं मी बीट टाकताना, तर हे पहा सगळे मी इथे मसाले टाकून घेते, तेच तुम्हाला दाखवत होते. तर खूप छान होते, नक्की तुम्हीसुद्धा ट्राय करा. तर मी सगळ्यात अगोदर कांदा लसूण कांदा भाजून घेतला, त्यानंतर आलं लसूणची पेस्ट भाजून घेतली, टमॅटो टाकले, त्यानंतर सगळ्या भाज्या टाकल्या, बीट पण कट करून टाकले आणि सगळे मसाले टाकले. तर मी ते पावभाजीचं जे छोटे पॅकेट असतं ना 5 ते टाकलेलं. गरम मसाला 1 चमचा टाकला, 1 चमचा लाल मिरची पावडर, थोडासा धना पावडर, पाव चमचा हळद, हे सगळं टाकलं आणि आवर्जून ना पावभाजीमध्ये बीट टाकायचं, एक तरी बीट टाकायचं किंवा तुम्हाला आवडत नसेल तर अर्धं टाका. त्यामुळे काय होतं ना, खूप छान रंग येतो पावभाजीला. आपण बरेच वेळेस बघतो कलर छान दिसत नाही पावभाजीचा, बीट टाकलं ना खूप छान रंग येतो. तर इथे मी 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकलं, चवीनुसार मीठ टाकलं, कोथिंबीर टाकली आणि सगळं मिक्स करून झाकण लावून 5 ते 6 शिट्ट्या करून घेतल्या. तर पावभाजी बनवून तयार झाली. आता फक्त भाज्या मॅश करायच्या आहेत आणि 3-4 मिनिट परत उकळवून घ्यायचे आहेत. तर इथे बटर लावून मी पाव गरम करून घेत होते, तर सोनाक्षीने थोडासा इकडून व्हिडिओ शूट केला होता. आणि आपण जर असं इनडायरेक्टली पटकन रेसिपी म्हणजे न काही शूट करता बनवलं तर पटकन होऊन जातं. पण मी ते व्हिडिओ शूट करत हे बनवत होते, त्यामुळे खूप लेट होत होता. तरी पाहू शकतात मी झाकण खोलून घेतलं सगळी वाफ गेल्यानंतर आणि पावभाजीच्या मॅशरने व्यवस्थित भाज्या मॅश करून घेतल्यात. किती छान टेक्स्चर आले पहा. तुम्हाला आणखीन थोडी पातळ बनवायची असेल तर थोडंसं एक पेलाभर, छोटा पेला गरम पाणी करून टाकायचं आणि 3-4 मिनिट उकळवून घ्यायचं आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकायची. आता संध्याकाळच्या टायमाला मी हे शूट करत होते आणि माझ्याकडे किचनमध्ये नाही, ते थोडासा लाईटीचा उजेड कमी येतो आहे, त्यामुळे कदाचित असा रंग दिसत असेल, पण रिअलमध्ये समोरून बघताना खूप भन्नाट कलर आला होता आणि एकदम भारी पावभाजी झाली होती. तर आता इथे 3-4 मिनिट ही पावभाजी मी उकळवून घेते. त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकली आणि अगोदरच मी पाव गरम करून घेतले होतं, कारण म्हटलं तर उकळी भाजी की लगेच मुलांना वाढून देते. तर इथे सगळं चांगलं मिक्स करून घेतली आणि मुलांना खूप जास्त पावभाजी आवडते. अधूनमधून मी बनवत असते, पण आता एवढ्या दिवसात 1-2 महिन्यात मी बनवलीच नव्हते, तर म्हटलं चला पावभाजीच बनवून घेते. तर एकदम भन्नाट अशी आपली पावभाजी बनवून तयार झाली. तर प्लेटमध्ये काढून घेते, तुम्हाला थोडीशी दाखवते जवळून, हे पहा. तर संध्याकाळचं माझं जे काही रुटीन होतं तेच तुमच्यासोबत शेअर केलं मी. चहा वगैरे बनवून घेतला, त्यानंतर पावभाजी बनवली, मग किचन वगैरे पुसून घेतलं, भांडे घासले, सगळ्यांना पावभाजी दिली खायला, सगळ्यांची जेवणं झाली आणि सगळ्यात शेवटी मी आणि आमची दोघांनी मिळून जेवण केलं. तर खूप टेस्टी झालेली. तर कसे वाटतात तुम्हाला माझे व्हिडिओ ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझे व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब, लाईक, कमेंट, शेअर करा. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओत. बाय.